या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य दिलीप भाऊ चोरगे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु पहिला चेंडू अक्षयसाठी खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सच्या स्विच वरती बीट होणार आहे आणि पहिला चेंडू इथे अक्षय निर्धाव जो मैदानाच्या आतमध्ये खेळेल। कमबॅक करण्यासाठी मात्र या गोलंदाजाचा वापर केला गेला, धावा रोखण्यासाठी या गोलंदाजाचा वापर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो केला जातोय। फुलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ढकलला, तिथे सन्मान दिला चेंडूला, अजिंक्य खैरे येईल चेंडूवरती, तिथे फंबल झाला, तिथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली, तिथे गुड्डू आपण पाहतो त्या ठिकाणी तृणाल अर्थात तृणाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तोपर्यंत 2 धावा हे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या। 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 49 धावा आहेत त्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय। या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय नितीन भाऊ कुडले मान्यवरांचा शुभागमन झालंय। मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू पोहोचेल खेळाडू कक्षाला सलामी देत सीमारेषेच्या पलीकडे षटकार। रिव्हर्स स्विच हिट वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी न करता वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेण्याचा प्रयत्न जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फिर से बार अक्षय सुतळेचा वार, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पार, धावा मिळतील येईल षटकार। जे वाघ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 जबरदस्त तडाखे आलेत। 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर तो चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 जबरदस्त तडाखे 2 षटकार आलेत। पुन्हा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, यावेळी जमिनीला समांतर फटका खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे। दुसरा धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या षटकामध्ये खर्च होत आहेत त्या 15 धावा। 15 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलंय। 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल आणि संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावा त्या संघाच्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात। छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत। थँक यू डीजे। मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आता नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल। संघाचा संघनायक पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय। षटक क्रमांक 4 घेऊन अजिंक्य खैरेला आपण पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहणार आहे। मुळशी संघामध्ये देखील तालुक्याच्या संघामध्ये सातत्याने या खेळाडूला मागणी असते, सातत्याने तालुक्याच्या संघासाठी देखील मोठमोठे विक्रम या खेळाडूने नोंदवलेले आहेत। ती मुळशी एक्सप्रेस जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिला चेंडू अजिंक्यचा आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार।
पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सिकंदर भाऊ भोसले यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या दरम्यानचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला डीप कव्हर मध्ये, हसते हसते कटच्या रस्ते सनसनीत चौकार. अक्षय शितोळेसाठी पारितोषिक येत आहे. सिकंदर भाऊ भोसले यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. अक्षयने या षटकामध्ये 3 षटकार जर खेळले तर तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक सिकंदर भाऊ भोसले यांच्या वतीने अक्षय शितोळेसाठी असणार आहे. या षटकामध्ये 3 षटकार जर आले तर 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय गोलंदाज पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, समोरच्या लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वेगवान फिके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच सौभाग्यवती सन्माननीय रेखाताई वाघ यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्याचप्रमाणे सरपंच सौभाग्यवती मयुरताई आमले यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे सन्माननीय अभिलाष भाऊ आमले आणि मयुरेश भाऊ वाघ या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालंय आणि चेंडू पोहोचे सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त प्रहार षटकार. यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रसाद पवळेच्या बॅटमधनं षटकार आलाय. बॅटची कडा घेतली तिथे मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावेचा प्रयत्न, वेगवान फेकी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न हरिपाडा यांचा पाहायला मिळेल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बॅकअप साठी फार दूरवरती आहे. त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पळून पूर्ण होतात. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 81 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवलेल्या. प्रत्येक गोलंदाजावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण पाहायला मिळतं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये षटकार चौकार येतात. संघाचं धावफलक वेगाने पुढे सरसवताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 81 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अखेरचा चेंडू आणि या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खिलाडी के मस्तक पर दस्तक दे चेंडू पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4. सन्माननीय वैभवदादा पवळे आणि प्रसाददादा दगडे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आलेल्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक संपलंय. तब्बल 23 धावा या षटकामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च. प्रचंड महागडी गोलंदाजी पुन्हा एकदा अजिंक्य खैरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये पाहतो संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात 85 धावा. प्रत्येक गोलंदाजाला रक्तभंबाळ करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच फलंदाजा पाहायला मिळतो. प्रत्येक षटकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमण झालंय. प्रत्येक गोलंदाजाला इथे कांटासारखे रुतत आहेत हे 2 फलंदाज. षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं प्रताप शितोळेने सुरुवात करून दिली आहे, तो बाद झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे दाखल झाला आणि अक्षय शितोळेच्या माध्यमातून देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण झालंय. 8 चेंडू अक्षय खेळलाय, 26 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूने प्रसाद पवळे 9 चेंडू खेळलाय, 38 धावा बनवल्यात. आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय अंतिम षटक, शेवटचं षटक आणि अंतिम षटकामध्ये आनंद पाडाळे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे. आता तो गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, गती कमी असणारा चेंडू, इथे जागा सोडली आणि तिथे होतंय काय, अगदी सोपा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. अगदी बोक्याच्या क्षणी चुकी झाली, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न होता अक्षयला, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुखरूप असेल तिथे आणि एक सिंगल येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 86 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अंतिम षटक, शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थँक्यू डीजे. डीजे थोडं लक्ष द्या.
दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि एका धाव्याने एका पावलाने संघाचं धपलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 87 धावा ज्या संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अंतिम षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये डावामध्ये प्रचंड मोठे आक्रमण पाहायला मिळेल. षटकार चौकार मैदानाच्या चौपर बाजूस खेळले गेलेत परंतु अंतिम षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न धावा रोखण्याचा प्रयत्न आनंद पाडाळे यांचा पाहायला मिळेल. प्रचंड अनुभव कित्येक वर्ष आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या खेळाची सेवा करत असणारा हा खेळाडू आपल्या अनुभवाचा वापर इथे करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेले आहेत. आज जर पाहिलं तर या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये बरेचसे मोठमोठी पारितोषिक हे स्पर्धेसाठी नक्कीच ठेवले गेलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळी रिव्हर्स स्विच हिट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा स्ट्रोक चेंडू पोहोचेल सीमा पार धावा मिळतील 6 येईल षटकार. पुढे जाऊन पोहोचेल धावपलकावरती 93 धावा धावपलकावरती आहेत. अजून 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील बाकी आहेत. अक्षय शितोळे आणि प्रसाद पवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करत असताना पाहायला मिळते. यावेळी पुन्हा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न जागा सोडली तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट आख्याच्याकडे प्रसाद पवळे धावबाद विकेट क्रमांक 2. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. यानंतरचा होणारा सामना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन. या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना क्रमांक 3 पाहायला मिळेल. पिरंगुट संघाचा संघनायक या आणि बावधन संघाचा संघनायक या. टॉस आपण यानंतरच्या सामन्याचा या ठिकाणी करणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी या ठिकाणी संपर्क साधायचा. पहिल्या डावातील अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. विवेक शितोळे नवीन फलंदाज डावखुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अखेरचा चेंडू खोलवर टप्प्याचा सिंगल धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये होईल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. धक्का क्रमांक 3. सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य सौभाग्यवती सरपंच मयूरताई